एका आमदारकीसाठी पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला नेऊन बांधला, हा अधिकार बच्चू कडू यांना दिला कोणी? मित्रहो, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाऊन उद्धव ठाकरे यांनी दिलेलं मंत्रिपद बच्चू कडू यांनी गमावलेलं होतं. गुवाहाटीवरून परत आल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले हो, पण बच्चू कडू यांना साधं मंत्रिपदही दिलं गेलं नव्हतं. त्यानंतर हेच बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यापासून दूर गेले, त्यांची आमदारकीही पुढे राहिली नाही आणि आता तर स्वतःचा पक्ष असताना सुद्धा बच्चू कडू शिंदे गटामध्ये सामील झाले. मतदारांनी नाकारलेलं असलं तरी शिंदे गटाकडून विधान परिषदेची आमदारकी मिळाली म्हणून बच्चू कडू यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. एकनाथ शिंदे यांनाही वाटलं, अरे वा, बरं झालं बच्चू कडू आपल्या गटात आल्यामुळे आपली राजकीय शक्ती वाढली. पण लगेचच हा सगळा भ्रम आहे, आभास आहे याची प्रचिती आली. बच्चू कडू यांची जनमानसातील प्रतिमा वेगळी होती. गुवाहाटीला जाऊन त्यांनी पहिल्यांदा आपल्याच प्रतिमेला धक्का दिला आणि आता शिंदे गटात जाऊन त्यांनी आपल्याच लौकिकाला धक्का लावला. बच्चू कडू शिंदे गटात गेले, पण त्यामुळं शिंदे गटाला नेमकं काय मिळालं? बच्चू कडू यांचे कार्यकर्ते शिंदे गटासोबत जायला अजिबात तयार नाहीत. जे कालपर्यंत बच्चू कडू यांच्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार होते, तेच आज बच्चू कडू यांच्या विरोधात बोलू लागले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षामध्ये काम करणारा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता हा स्वाभिमानानं जगणारा आहे. मात्र बच्चू कडू यांनी एका आमदारकीसाठी आमचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला बांधलेला आहे. पक्षासाठी राबणाऱ्या, अंगावर अनेक केसेस घेणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त करून तुम्ही घेतलेला हा निर्णय आणि मिळालेली आमदारकी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, अशा शब्दामध्ये बच्चू कडू यांच्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी तोफ डागली. शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगासाठी रस्त्यावर उतरून झटणारी संघटना आणि त्याचं नेतृत्व करणारे बच्चू कडू यांना लोकांनी डोक्यावर घेतलं. मात्र त्यांनी एका आमदारकीसाठी पक्ष एकनाथ शिंदे यांच्या दावणीला नेऊन बांधला, हा अधिकार बच्चू कडू यांना दिला कोणी? आमच्यासारख्या पक्षावर प्रेम करणाऱ्या आणि शेतकरी दिव्यांगासाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त करण्याचा, त्यांना राजकीय आयुष्यातून उठवण्याचा अधिकार बच्चू कडू यांना नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांची राजकीय वाट लावत बच्चू कडू यांनी केवळ स्वार्थ पाहिला, असं सुद्धा पदाधिकारी आता उघडपणे बोलताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे गटासोबत आम्ही जाऊ शकत नाही, असं देखील बच्चू कडू यांचे कार्यकर्ते बोलू लागलेले आहेत. तुम्ही खुशाल एकनाथ शिंदे यांच्या पायाची लोटांगण घ्या हो, पण तुमच्या स्वार्थासाठी अख्खा पक्ष आणि जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी कशासाठी देता बच्चू भाऊ? सत्तेसाठी आम्ही आमचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवणार नाही. तुम्ही शिवसेनेत गेला, आमदार झाला, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बळी देऊन मिळवलेली ही आमदारकी तुम्हाला लख लाभ. आम्हीही लवकरच आमचा नवा मार्ग निवडू, असं म्हणत शिवलिंग बोधने यांनी आमदार बच्चू कडू यांना सुनावलं, आव्हान दिलं. याचाच अर्थ बच्चू कडू यांचा हा निर्णय कार्यकर्त्यांना पटलेला नाही आणि जे कार्यकर्ते हे अशी स्वतःची फरफटत करत शिंदे गटामध्ये जाणार सुद्धा नाहीत. मग त्यामुळं बच्चू कडू यांनी सुद्धा खूप काही गमावलं आहे. बच्चू कडू यांनी एका आमदारकीसाठी एवढं सगळं केलं, एका आमदारकीसाठी ते हसले, पण एकनाथ शिंदे मात्र फसले, असंच म्हणावं लागेल. बरोबर ना मित्रांनो? तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एकच अपेक्षा, अर्थात माफक अपेक्षा, विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.